हॅलो स्टुडंट, स्वागत आहे या टीचिंग प्लॅटफॉर्मवरती. आणि आज आपण पाहणार आहोत एन्झाईम. एन्झाईम हा टॉपिक एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक एक्झाममध्ये या टॉपिकवरती 2 क्वेश्चन हे नेहमी विचारले जातात. तर ठीक आहे, चला तर आता पाहूया आपण एन्झाईम. एन्झाईम काय आहे? तर एन्झाईम हा बायो कॅटलिस्ट आहे. बायो कॅटलिस्ट म्हणजे काय? तर मी इथे तुम्हाला सांगते. समजा एखादी केमिकल रिॲक्शन आहे, रिॲक्टंट आहे, रिॲक्टंट आणि याचं प्रोडक्टमध्ये रूपांतरण होत आहे. ही एक केमिकल रिॲक्शन आहे. यामध्ये जो रिॲक्टंट आहे तो प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत आहे. पण याला लागणारा वेळ किती आहे? तर 1 आवर आहे. 1 आवर आहे. पण हाच जो रिॲक्टंट आहे हा प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतो. पण किती वेळामध्ये? तर 5 मिनिटामध्ये. 5 मिनिटामध्ये. जो 1 आवरचा वेळ आहे तो आता किती 5 मिनिटावरती शिफ्ट झालेला आहे. तर हे कशामुळं होतं? तर हे एन्झाईममुळं होतं. आपण यामध्ये एन्झाईम ॲड केला तर काय होऊ शकतं? तर जो केमिकल रिॲक्शन होण्यासाठी जो टाईम लागणारा आहे तो टाईम हा रिड्यूस होतो. म्हणजे केमिकल रिॲक्शन ही अतिशय जलद गतीने होते. आपल्या शरीरामध्ये अनेक केमिकल रिॲक्शन्स घडत असतात प्रत्येक सेकंदाला. आणि त्याच केमिकल रिॲक्शन जर ॲटोमॅटिक पद्धतीने होण्यासाठी याला कितीतरी वेळ गेला असता. जे रिॲक्शन्स आहेत त्याला कितीतरी वेळ गेला असता. त्या रिॲक्शन अतिशय स्लो रेटने झाल्या असता. पण आपल्या शरीरामध्ये बायो एन्झाईम्स आहे, बायो कॅटलिस्ट आहेत, म्हणजेच एन्झाईम्स आहेत जे नॅचरली प्रेझेंट आहेत. आणि ते काय करतात? आपल्या शरीरातल्या जे केमिकल रिॲक्शन्स आहेत ते आहे, जे की अतिशय महत्त्वाचं आहे. तर हा एन्झाईम कोणी शोधला? सगळ्यात सुरुवातीला हा एन्झाईम ज्यांनी शोधला तो सुद्धा त्यांनी ॲक्सिडेंटली या एन्झाईमचा शोध लागलेला आहे. आणि तो कोणी शोधलेला आहे? तर एडवर्ड बचनरनी. तर एडवर्ड बचनर यांनी हा एन्झाईम ॲक्सिडेंटली शोधला. ते काय करत होते की ते एक्स्ट्रॅक्ट करत होते ईस्ट. पण ते ईस्ट एक्स्ट्रॅक्ट करताना त्यांना असं दिसलं की त्यामध्ये फर्मेंटेशन होत आहे. आणि ते फर्मेंटेशन कशामुळे होत आहे? तर त्यामध्ये असलेल्या एन्झाईममुळे होत आहे. तर त्यातूनच त्यांनी नाव ठेवलं या एन्झाईमचं एन्झाईम. ठीक आहे. आणि हे काय आहे? तर हे एन्झाईम जे आहे तर ते ऑल बायो कॅटलिस्ट म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. तर एन्झाईमचा शोध कोणी लावला? तर एडवर्ड बचनर यांनी लावला. आणि तोही ॲक्सिडेंटली लागलेला आहे. एन्झाईम कॅटलाइज अ स्मॉल नंबर ऑफ रिॲक्शन. स्मॉल नंबर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? तर एन्झाईम हे प्रत्येक रिॲक्शन ही कॅरीड करत असते अतिशय जलद गतीने. द सबस्टन्सेस अपॉन विच एन्झाईम ॲक्ट इज टर्म ॲज अ सबस्ट्रेट. तर ज्याच्यावरती हे एन्झाईम ॲक्ट होतात त्याला काय म्हणतात? तर सबस्ट्रेट म्हणतात. जो आपण इथे रिॲक्टंट म्हणलेला आहे ना, रिॲक्टंटपासून प्रॉडक्ट बनतं. तर एन्झाईम कशावरती ॲक्ट करणार? आता आपण याच्यामध्ये एन्झाईम ॲड केला तर हे एन्झाईम ॲक्ट कशावरती होणार? तर या रिॲक्टंटवरती होणार. तर याला रिॲक्टंट न म्हणता याला काय म्हणायचं? तर याला सबस्ट्रेट म्हणायचं. काय म्हणायचं? सबस्ट्रेट म्हणायचं. ज्याच्यावरती एन्झाईम ॲक्ट होत आहे. हा एन्झाईम यावरती ॲक्ट होईल आणि त्याच्यापासून काय बनवेल? प्रोडक्ट बनवेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे एन्झाईम आपलं काम करतात. काही एन्झाईम काय असतात? ते विदिन अ सेलमध्ये सिंथसाइज्ड होतात. विदिन अ सेलमध्ये आपला माहिती आहे ना, सेल असतो, सेलपासून टिश्यू बनतो, टिश्यूपासून ऑर्गन, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम आणि त्यापासून आपली होल बॉडी बनते. तर जे एन्झाईम या सेलमध्ये सिंथसाइज होतात त्याला एंडो एन्झाईम म्हणतात. सेलमध्ये सिंथेसिस होणाऱ्यांना म्हणजेच तयार होणाऱ्यांना. आणि जे एन्झाईम हे या सेलच्या बाहेर सिंथेसिस होतील त्याला एक्झो एन्झाईम्स म्हणतात. आता सेलच्या आत म्हणजे कुठे? तर क्लोरोप्लास्टमध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये जे एन्झाईम्स तयार होतात त्यांना एंडो एन्झाईम्स म्हणतात. ठीक आहे. आणि जे एन्झाईम्स या सेलच्या बाहेर तयार होतात त्याला एक्झो एन्झाईम्स म्हणतात. म्हणजे काही एन्झाईम्स हे रिलीज करतो कोण? फंगी. ठीक आहे. काही एन्झाईम्स हे सिंथसाइज होतात लिव्हिंग सेलकडून. आणि अशा पद्धतीने एंडो एन्झाईम आणि एक्झो एन्झाईम असे एन्झाईमचे 2 टाइप्स आहेत. ठीक आहे. त्यांच्या सिंथेसाइजवरून.
तर हे एन्झाईम काय आहे, तर हे प्रोटीन पासून बनलेले आहे. एन्झाईम हे प्रोटीशियस एक बायो कॅटलिस्ट आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला डू यू नो मध्ये दिलेलं आहे रेनेट टॅबलेट यूज फॉर कोऑग्युलेटिंग मिल्क प्रोटीन कॅसिन म्हणजे चीजमध्ये कंटेनिंग रेनिन एन्झाईम दॅट इज ऑब्टेन्ड फ्रॉम स्टमच ऑफ काफ. तर इथे सांगितलेलं आहे रेनेट टॅबलेट जे असतात ते काय करतात, तर कोऑग्युलेटिंग मिल्क प्रोटीन, जे प्रोटीनमध्ये मिल्क असते, मिल्कमध्ये कोणतं प्रोटीन असते हे तुम्हाला एक्झामला विचारू शकतं. हे अतिशय महत्त्वाचं असतं. तर मिल्कमध्ये कोणतं प्रोटीन असतं, तर कॅसिन असतं. मिल्कमध्ये कोणतं प्रोटीन असतं, तर कॅसिन असते. आणि या प्रोटीनला कोऑग्युलेशन करण्यासाठी, कोऑग्युलेट करण्यासाठी म्हणजे काय, त्याला जमवण्यासाठी काय बनवलं, कोणते टॅबलेट यूज केलं, तर रेनेट टॅबलेट हे यूज केले जातात आर्टिफिशियली. पण हे जे टॅबलेट्स आपण देतो ते आर्टिफिशियली देतो. पण हे टॅबलेटचा शोध कसा लागला, कारण हे जे रेनिन आहे, रेनिन एन्झाईम आहे, ते कुठं होतं, की जे काफ असतात, जे गाईचे वासरं असतात त्यांच्या स्टमकमध्ये असतात. त्यामुळे काय होतं की कोऑग्युलेशन होतं प्रोटीनचं. कॅसिन जो प्रोटीन आहे त्याचं कोऑग्युलेशन होतं आणि त्यातून शोध लावलेला आहे या रेनेट टॅबलेट्सचा. ओके. तर नेचर ऑफ एन्झाईम मध्ये पाहायला गेलो तर नेचर ऑफ एन्झाईम मध्ये एन्झाईम कशापासून बनलेले आहेत, तर प्युअरली प्रोटीशियस एन्झाईम्स आहेत आणि काही कंजुगेटेड एन्झाईम आहेत. मी इथे तुम्हाला सांगते की जे एन्झाईम बनलेले आहेत ते प्रोटीन पासून बनलेले आहेत. एन्झाईम कशापासून बनलेले आहे, प्रोटीन पासून. पण काही असे प्युअरली प्रोटीन पासून बनलेले आहेत. काही प्युअरली प्रोटीन म्हणजे त्या फक्त प्रोटीन आणि प्रोटीनच आहेत. पण काही असे एन्झाईम आहे जे कॉन्जुगेटेड आहे, ज्यामध्ये प्रोटीन तर आहे, प्रोटीनचा भाग आहे, पण काही असा पार्ट आहे की जो नॉन प्रोटीशियस पार्ट आहे आणि यापासून बनलेला आहे कॉन्जुगेटेड एन्झाईम. ठीक आहे. ओके. आणि हे जे कॉन्जुगेटेड एन्झाईम असतात यामध्ये जे नॉन प्रोटीशियस पार्ट असतो त्याला प्रोस्थेटिक ग्रुप अटॅच्ड असतो. नॉन प्रोटीशियस प्रोस्थेटिक ग्रुप, आणि तेच असते कॉन्जुगेटेड प्रोटीन. आता पुढे पाहूया. जेव्हा आपण या प्रोटीनची स्टडी करतो, जेव्हा आपण या एन्झाईमची स्टडी करतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की हा जो एन्झाईम आहे तो प्रोटीन पासून बनलेला आहे. पण यामध्ये एक प्रोस्थेटिक ग्रुप आहे जो बाउंड आहे या प्रोटीन कंपोनंटला. यामध्ये काय आहे, एक प्रोस्थेटिक ग्रुप आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रोस्थेटिक ग्रुप आहे जो बाउंड आहे. बाउंड म्हणजे हा प्रोस्थेटिक ग्रुप झाला, हा प्रोटीन झाला. प्रोस्थेटिक ग्रुप आणि हा प्रोटीन एकमेकाशी बाउंड आहेत केमिकली बॉन्डनी. आणि याला हायड्रोलायसिस जरी केलं आपण, पाण्याने वॉटरशी जरी याच्यावरती रिॲक्शन केली तरी हे दोघे सेपरेट होत नाहीत. जर हा प्रोस्थेटिक ग्रुप यापासून वेगळा झाला तर हा एन्झाईम इनॲक्टिव्ह होतो. इनॲक्टिव्ह म्हणजे आता तो कोणत्याही कामाचा राहिलेला नाही. तो त्याचं फंक्शन स्टॉप करेल, म्हणजे तो इनॲक्टिव्ह फेजमध्ये जाईल. म्हणून हा प्रोस्थेटिक ग्रुप अतिशय महत्त्वाचा आहे. या प्रोटीन कंपोनंटला अटॅच असलाच पाहिजे आणि तोच एन्झाईम हा ॲक्टिव्ह एन्झाईम म्हणून ओळखला जातो. जो प्रोटीशियस पार्ट आहे, जो प्रोटीशियस पार्ट आहे या एन्झाईमचा, त्याला अपो एन्झाईम म्हणून ओळखतात. आपण आता प्रोस्थेटिक ग्रुप पाहिलेला आहे, त्याला अटॅच असलेला प्रोटीशियस भाग पण पाहिलेला आहे. प्रोस्थेटिक ग्रुप, प्रोटीशियस भाग, आणि हा जो प्रोटीशियस भाग आहे, प्रोटीनिशियस भाग आहे, याला अपो एन्झाईम म्हणतात. काय, अपो एन्झाईम. आणि हा जो अपो एन्झाईम आहे प्रोस्थेटिक ग्रुप सोबत या सगळ्यांपासून बनतो तो होलो एन्झाईम. काय बनतो, होलो एन्झाईम. तर हा झाला इथे ओव्हरऑल एन्झाईम. की एन्झाईम कसे बनतात. एन्झाईममध्ये एक प्रोस्थेटिक ग्रुप आहे जो की बाउंड आहे प्रोटीशियस पार्टला, आणि तो प्रोटीशियस जो पार्ट आहे त्याला म्हणतात अपो एन्झाईम. आणि या अपो एन्झाईम प्लस प्रोस्थेटिक जो भाग आहे यापासून बनतो होलो एन्झाईम. तर हे एन्झाईम तुम्हाला एवढं कळालेलं असेल. यानंतर आपण रिमेनिंग पार्ट पाहूया, जो की
अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये एन्झाईम बद्दलचं टेम्परेचर डिस्कस केलेलं आहे. एन्झाईम हे अतिशय जास्त टेम्परेचरमध्ये सुद्धा इनॲक्टिव्ह होतात. एन्झाईम ॲक्टिव्ह राहण्यासाठी फक्त 60 to 70 डिग्रीच्या वरती हे टेम्परेचर जायला नको. ठीक आहे, यावरती जर हे टेम्परेचर गेलं तर एन्झाईम्स हे इनॲक्टिव्ह स्टेटमध्ये जातात. ठीक आहे, आणि हे जर टेम्परेचर खाली जरी गेलं तरीही एन्झाईम इनॲक्टिव्ह स्टेटमध्ये जातात. म्हणून 60 डिग्री टू 70 डिग्री एवढं टेम्परेचर असायला पाहिजे एन्झाईमच्या ॲक्टिवेट होण्यासाठी. ठीक आहे, आणि सगळ्यात चांगलं काम हे कोणत्या टेम्परेचरमध्ये करतात तर एन्झाईम हे 35 म्हणजे 20 to 35 डिग्री सेल्सिअसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपले जे वर्क आहे ते पार पाडतात. तर हे असं टेम्परेचरसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचं जे नेचर आहे, एन्झाईम हे बायो कॅटलिस्ट आहे, त्याच्या नेचरनुसार त्याचे काही टाईप पण पडलेले आहेत की तो कुठे कुठे कशा कशा पद्धतीने यूज होतो. हे पुढील लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. या लेक्चरमध्ये तुम्हाला कुठे डाऊट आहे का, काही कळालं नाही का, जो पार्ट आपण इथे पाहिलेला आहे म्हणजेच एवढा पार्ट, यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला त्याची क्वेरी सॉल्व करण्यासाठी मदत करेल. तुम्हाला यानंतर कोणतं लेक्चर पाहायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ लेक्चर आवडला असल्यास एक लाईक करा, आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग मी.